नमस्कार. आज आपण बघणार आहोत कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी. कायचे राजकीय गणित असणार आहे आपण बघणार आहोत. येथील उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातील दोनदा सिटिंग एमपी आहेत व ते मुख्यमंत्री यांचे सुपुत्र आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून एक महिला उमेदवार देण्यात आलेले आहे, त्यांचं नाव दरेकर आहे. येथील स्थानिक मुद्दे काय असणार आहे, इतर काय विकासाचे मुद्दे असणार आहे, काय राजकीय समीकरण व जातीय समीकरण आपण याचं विश्लेषण करणार आहोत. व शिवसेना फुटीनंतर भावनिक साथ कोणाकडे, उद्धव ठाकरे गटाकडे की शिंदे गटाकडे, काय असणार गणित आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे. युथ इंडिया चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक घडची सर्वप्रथम बातमी या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. चला आता वळूया आपण व्हिडिओमध्ये. डॉक्टर श्रीकांत शिंदे एकही दोनदा एमपी म्हणून इथं या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी काय विकास केलेला आहे व काय डेव्हलपमेंट केली याच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे. व त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री यांचे सुपुत्र आहेत, त्याचा त्यांना फायदा होणार का, व तिथे बीजेपीचा पण खूप मोठ्या प्रमाणात मतदार व त्यांचा पगडा या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. तर याचा फायदा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना होणार. तसेच या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस शिवसेना फुटली, त्यांच्याकडनं जी भावनिक साल होती, जे निष्ठावंत, जे निष्ठा ते त्यांचे शिवसैनिक त्यांना राखणार का, हे मुद्दा पण खूप मोठ्या प्रमाणात इथं गाजणार आहे. याच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे. तर दुसरीकडे एक महिला उमेदवार आहे व त्यांची महिला उमेदवाराची पसंती आहे, इथे येथील मतदारसंघ देणार का, या मुद्द्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात, भावनिक मुद्द्यावर पण उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे खूप मोठ्या प्रमाणात मतदार होताना दिसेल की विकासाच्या मुद्द्यावर इथं मतदार होईल. येथील राजकीय समीकरण आपण तर बघितलं. आता सामाजिक समीकरण बघू. इथं दलित मुस्लिम खूप मोठ्या प्रमाणात वोटिंग आहे. ते कोणाकडे वाढणार, उद्धव ठाकरे यांच्याकडे वाढणार की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे वाढणार, याचं विश्लेषण करणं थोडं कठीणच आहे. कारण इथं वंचित बहुजन आघाडीचा पण उमेदवार असू शकतो, जेणेकरून ते मतदान तिकडे पण डायव्हर्ट होईल. याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसणार, याचा फायदा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना होणार का, हा एक मुद्दा आहे. मताचं विभाजन होऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडून येतील का. अजून येथील जो स्थानिक मुद्दा आहे, येथील ट्रॅफिकचा मुद्दा, या मुद्द्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होताना दिसणार आहे. तर हे राजकीय सामाजिक समीकरण आपण बघितलेले व त्यानंतर जी शिवसेना फुटलेली होती, एकनाथ शिंदे हे शिवसेना फुटून त्यांचे गटाकडे जेवढे आमदार आलेले होते ते बीजेपी संघ सत्ता राखलेली होती. त्यानंतर त्यांना शिवसेना हा पक्ष अधिकृत म्हणून दिले गेला व चिन्ह सुद्धा धनुष्यबाण त्यांना अधिकृतपणे दिले गेलं होतं. त्यानंतर जनतेमध्ये अशी भावना होती की उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप मोठी सहानुभूती बघण्यात येत होती. ती सहानुभूती उद्धव ठाकरेकडे या मताच्या रूपात उतरणार का, हा एक मोठा फॅक्टर इथं ठरणार आहे. येथील राजकीय समीकरण 4 जूनलाच आपल्याला कळणार कोण बाजी मारणार. तर आपल्याला काय वाटतं, डॉक्टर शिंदे या निवडणुकीमध्ये आपली हॅट्रिकची बाजी मारणार की दरेकर ह्या महिला निवडणुकीच्या बाबतीत बाजी मारणार. कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर व्यक्त व्हावे की येथे शिवसेना तर जिंकणारच आहे, पण कोणती शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना की शिंदेगड शिवसेना, कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर व्यक्त व्हावे. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.